झी 24 तास एक पाऊल पुढे। मिड ऑर्चिड पद्धतीने सीताफळ बागेचा राज्यातला पहिला यशस्वी प्रयोग बुलढाणा जिल्ह्यात करण्यात आला। मोहन जगताप या युवा शेतकऱ्याने हा प्रयोग केला। पाण्याचं योग्य नियोजन आणि छाटणी तंत्राचा योग्य वापर करत गुणवत्तापूर्ण सीताफळांचं उत्पादन त्यांनी घेतलंय आणि यातूनच शेतकऱ्यांना सीताफळ उत्पादनासाठी नवी दिशा दिली आहे। योग्य तंत्रज्ञान आणि चोख व्यवस्थापन केलं तर शेतीत हमखास फळ मिळतं। मोहन जगताप यांच्या सीताफळाच्या बागेतही सध्या अशीच यशाची गोड फळं लगडलेली आहेत। 3 वर्षांपूर्वी मिड ऑर्चिड पद्धतीनं सीताफळाच्या झाडांचं नियोजन केलं तेव्हा सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलेलं होतं। मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत मोहन यांनी 25 गुंठ्यात 500 झाडांची लागवड केली आणि आज त्यांना त्या बदल्यात दर्जेदार फळांचं उत्पादन मिळालं। दुसऱ्या वर्षी यामध्ये मी आंतरपीक म्हणून कपाशीचा बीजोत्पादनाचा प्लॉट घेतला आणि तिसऱ्या वर्षीला यामध्ये शेवग्यांची 100 झाडे 20-20 फूट अंतरावर लागवड केली। त्यापासून मला त्या वर्षी पहिल्याच वर्षी उत्पादनाला सुरू झालं आणि 3 वर्षानंतर आता 4थ्या वर्षी पहिल्यांदा मला हे सीताफळाचं उत्पादन निघते। बालानगर या सीताफळांच्या रोपांची निर्मिती करून त्यांनी 25 गुंठ्यामध्ये 500 रोपांची लागवड केली। 10 बाय 5 फुटावरती लागवड केल्यानंतर 1.5 ते 2 फूट झाडांची उंची वाढल्यावर त्यांनी सीताफळाच्या शेंड्यांची छाटणी केली। अशा प्रकारे सीताफळाच्या झाडाची उंची रोखण्यासाठी त्यांनी ऑक्टोबर आणि मे मध्ये छाटणी केली। पुढे वर्षातून 3 वेळा ठिबकनं पाणी आणि विद्राव्य खतांचं व्यवस्थापन केलं। 3 वर्षांनंतर त्यांनी नागमोडी अंतरावरती पुन्हा शेवग्याची लागवड करून दुहेरी उत्पादन घेण्याचाही प्रयत्न केला। मिड ऑर्चिड पद्धतीमुळे आज त्यांना एका झाडाला 5 किलो फळांचं उत्पादन मिळालेलं असून एका फळाचं वजन 350 ते 750 ग्रॅम एवढं आहे। जो छाटणीमधला माल होता तर तो क्वालिटीचा आणि किमान 350 ग्रामपासून 750 ग्रामपर्यंतचे छाटणी केलेल्या झाडांचे फळं मिळायला सुरुवात झाली। 25 गुंठ्यामध्ये जी 500 झाडं आहेत तर किमान यावर्षी मला त्यामधून 60 ते 65 हजाराचं उत्पन्न मिळणार। मोहन यांनी मिड ऑर्चिड पद्धतीनं 500 झाडांची लागवड केलेली असली तरी त्यांनी उर्वरित 200 झाडांची छाटणी केलेलीच नाहीये। या प्रयोगात छाटणी न केलेल्या झाडांच्या उत्पादनात गुणवत्तेचा देखील अभाव दिसून आला। फळांचा आकार सुद्धा खूप वेडावाकडा लहान पडलेला आहे। त्यामुळे सीताफळामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे जास्तीत जास्त स्प्रे करण्याची गरज नाही, कुठलं जास्त खत व्यवस्थापनाची नाही, फक्त गरज आहे ती छाटणी तंत्रज्ञानाची। मोहन जगताप यांनी सीताफळाच्या 25 गुंठ्यांपासून उत्पादन घेतलं तेव्हा 15,000 रुपये व्यापाऱ्यांनी देऊ केले। त्यामुळे मोहन यांनी स्वतः विक्री करून आपल्या गुणवत्तापूर्ण सीताफळांची विक्री केली। 60 ते 75 रुपये किलो या दरानं त्यांनी ही विक्री केली। यामुळे त्यांना एक वेगळा अनुभव मिळाला आणि चौपट उत्पन्न मिळालं। आतापर्यंत 65,000 रुपयांचं उत्पादन त्यांनी घेतलेलं असून ग्राहकांनी सीताफळाची मागणी पुन्हा केलेली आहे। व्यापाऱ्याला जर बाग दिला असता व्यापाऱ्यांना तर त्यांनी तो फक्त 15,000 मागितला होता। त्यामुळे मी याची मार्केटिंग इथं चिखली शहर जवळच असल्यामुळं शहरामध्ये ग्राहकांना इथं जागेवरून 60 रुपये किलो प्रमाणे मी त्याची मार्केटिंग करतो। 2 किलोचा आम्ही एक बॉक्स बनवलेला आहे। मिड ऑर्चिड पद्धतीनं घेतलेलं सीताफळाचं उत्पादन कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना भविष्यात नक्कीच दिलासा देणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड कमी करून बाजारातली आपापसातली स्पर्धा कमी करावी आणि कमी पाण्यात कमी क्षेत्रात का होईना सीताफळाची मिड ऑर्चिड पद्धतीनं लागवड हाती घ्यावी। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।